पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्नावर चर्चा सुरू असताना नगरसेवक गफूर पठाण यांनी बोपोडी येथील दर्गा पाडल्याचा मुद्दा उपस्थित केला। हा मुद्दा मांडताच भाजप नगरसेवक आक्रमक झाले। काही नगरसेवक गफूर पठाण यांच्या दिशेने धावत गेल्याने सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सभा तहकूब करण्याचा प्रस्ताव मांडला। महापौर मंजुषा नागपुरे यांनी हा प्रस्ताव तात्काळ मंजूर करत सभा तहकूब केली। दरम्यान पालिकेत सत्ताधारी नगरसेवक कुठेही चुकीचे वागले नसल्याचा दावा सभागृह नेते गणेश बिडकर यांनी केला। पाणी प्रश्नावर चर्चा सुरू असताना दर्ग्याचा मुद्दा काढल्यानेच भाजप नगरसेवक संतापल्याचं गणेश बिडकर यांनी स्पष्टीकरण दिलं। भारतीय लोकशाही आम्हाला संविधानाने जे अधिकार दिले, आम्ही भी एक भारतीय आहे। आज या ठिकाणी ठराविक जातीवादी शक्ती मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणे, मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करणे, मुस्लिमांमध्ये अशा प्रकारचं काही करणं, वातावरण तापवणं हे काम करत आहे। हे रोखण्यासाठी आमच्याकडे न्यायदेवता आणि आमच्याकडे सभागृह हे एकमेव मार्ग उरलेला आहे। तोही त्या ठिकाणी ते बंद करण्याच्या तयारीत आहे। तर त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीरपणे ते आता काय म्हणतात ते मला माहीत नाही, परंतु त्यांनी पाण्याच्या प्रश्नावर बोला असा आग्रह धरला माझ्या सभासदांनी। आपण सगळे बघत होता वरनं, आणि त्यात त्यांनी ते धर्मावर बोलत राहिले। तर का पाण्याचा विषय आम्ही गांभीर्याने 2 तास बोलतोय, त्या पाण्याच्या विषयावर आयुक्तांचा खुलासा न घेतला, केवास करायचा, कायम एका विशिष्ट धर्मावर जायचं, अशी जर का कार्यपद्धती असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही।